श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. स्वामींच्या दरबारात बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते आणि ते सुद्धा परब्रह्मासमोर बसून सेवा करणं सोपं नाही. म्हणूनच पूर्वपुण्याई होती गाठी, म्हणूनच झाल्या स्वामीराज भेटी. या दरबारात जो जातो तिथे पाय ठेवताच आपले सर्व प्रश्न हळूहळू सुटतात. आजपर्यंत कोणीही ह्या दरबारात जाऊन रिकाम्या हाती आलेला नाही. ह्या दरबारात प्रत्येक रडत जाणारा भक्त हा प्रचंड आत्मविश्वास घेऊनच परत जातो. कारण स्वामी म्हणतात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. तेच आपल्या भक्तांचे भोग संपवत असतात आणि नंतर त्यांच्या झोळीत इतकं सुख देतात की त्याची त्यांनी कधीच कल्पना केलेली नाही. तर आपण बरेच सेवेकरी या गुरुपौर्णिमेला स्वामींना गुरुपद देणार आहोत. तर तुम्ही स्वामींना गुरुपद देणार असाल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. स्वामी सांगतात जो आमच्या ताब्यात आहे त्याला कोणी ताब्यात घेऊ शकत नाही. हे वाक्य नीट वाचा. प्रत्येक स्वामी सेवेकरी भक्त साधक यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या वाक्याचे आपण अर्थ बघितले तर ते पुढील प्रमाणे आहेत आणि या अर्थामधून प्रत्येकाने खूप काही शिकले पाहिजे तरच स्वामी कळतील. जर आपण स्वामींना आपले सर्वस्व म्हणजे माता पिता बंधू मित्र गुरु असे मानत असू तर वरील वाक्य लक्षात घेतले पाहिजे की आपल्यावर कोणी कितीही अरिष्ट आणले, जारण मारण उच्चाटन प्रयोग केले तरी त्याचा स्वामी भक्तावर सेवेकऱ्यावर काहीही असर होणार नाही. स्वामी सेवेकऱ्याच्या केसालाही धक्का लागू शकणार नाही. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जर आपण एकीकडे स्वामींना सर्वस्व अर्पण केले, स्वामींना गुरु केले आणि दुसरीकडे आपण बाबा बुवा तांत्रिक मांत्रिक ज्योतिष यांच्याकडे जातो, तसेच स्वामींना एकीकडे गुरु मानतो आणि दुसरीकडे इतर देवांना पण नवस सावस करत बसलो तर एक लक्षात घ्या, एकदा का आपला ताबा स्वामींनी घेतला की दुसरी कोणतीही देवता आपला ताबा घेऊ शकत नाही. कारण स्वामी हे उच्च कोटीतील देवता आहे, मूळ पुरुष आहेत. त्यामुळे जर एवढ्या वरच्या उच्च कोटीतील देवतांकडे आपला ताबा असेल तर मग इतर देवता त्यात ढवळाढवळ करत नाहीत आणि एवढी उच्च कोटीच्या देवतेकडे आपला ताबा असेल तर तो तेवढी परीक्षा तर घेणारच. इतर देवता झटकन प्रसन्न होतात पण ते सुख थोड्या काळासाठी असतात. स्वामी लेट पण थेट असतात. त्यामुळे स्वामींना सर्वस्व अर्पण करा. स्वामी परीक्षा घेतील खूप, पण मग त्या या जन्माचे नाही तर पुढील अनेक जन्माचे प्रारब्धाचे कल्याण करतात. स्वामी योग्य वेळी योग्य ते देतात, ते पण कायमस्वरूपी असते. त्यामुळे आपणच ठरवा की स्वामींना आपला ताबा द्यायचा की इकडे तिकडे डोके आपटत फिरायचे, हे आपणच ठरवा. तसेच बऱ्याच सेवेकरी बंधुभगिनींना हा प्रश्न पडतो की स्वामींना गुरुपद दिल्यावर मांसाहार करावा की नाही. तर मित्रांनो, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण अशी बरीच लोके आहेत की श्री स्वामींना गुरुपद देऊनही मांसाहार करतात तर काही जण शाकाहार करतात. असे काहीही उल्लेखित नाही आहे. खरं तर स्वामी सेवेमध्ये आल्यावर ज्या वेळेला आपला मांसाहार म्हणा आपल्या काही चुकीच्या सवयी आहेत त्यास ते स्वामी महाराज आपोआप सोडवतात. त्यामुळे जरी तुम्ही मांसाहार करत असाल तरीही अवश्य गुरुपद घ्या. ज्या वेळेला वेळ येईल योग्य वेळ येईल त्यावेळेला नक्की स्वामी महाराज तुमचा मांसाहार पण बंद करतील. त्याचप्रमाणे गुरुपद घेतल्यानंतर खोटे बोलणे, चोरी करणे, तसेच चुकीची कामे करणे, वाईट कृत्य करणे हे सुद्धा टाळले पाहिजे. कारण आपण जे काही कार्य करत असतो ते स्वामींना दिसत असतं. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहे. त्यामुळे एकदा गुरुपद घेतले त्यावेळी प्रत्येक वेळी हा विचार करा की आपण कोणतेही कार्य करत आहोत तर आपल्याला स्वामी बघत आहेत असे मानावे व ते कार्य करत राहावे. तर बऱ्याच वेळेला असं होतं की अडचणी येतात, संकटे येतात, त्रास होतात, पण ते आपले प्रारब्ध असतात. आपले प्रारब्ध स्वामी सेवेमध्ये आल्यावर स्वामी हळूहळू करून घेतात, कमी करतात व पुढील कार्य सुलभ होण्यासाठी मदत करत असतात. तर बघा, स्वामींना गुरुपद दिल्यानंतर आपण नेहमी नित्यसेवा केली पाहिजे. नित्यसेवेमध्ये
3 स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय व 11 माळी श्री स्वामी समर्थ जप याचा समावेश होतो। तर अवश्य गुरुपद घेतल्यानंतर तुम्ही ही नित्य सेवा करा, जेणेकरून स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर राहील। तर मित्रांनो, अशी ही श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद दिल्यानंतर पाळावयाचे नियम, माहिती, सेवा। तर आपल्या चॅनलवर मी असेच काही उपाय, तोडगे यांची माहिती देत असते। तर अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा। तर भेटूया स्वामी सेवेच्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।